कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मुलांकडनं घे आणि ते कम्प्लीट करायचे काय. गटेश सर, तुम्ही पुढे जावा पुस्तकण्यावर. तुम्ही मला बोलावलं? मला खूप काय सांगायचं तुम्हाला, पण आपल्याकडे वेळ फार कमी आहे. हो सर, मी काल त्या सीसीटीव्ही रूम कडे गेले होते, पण ती खोली तर बंद आहे. आपलं इथं बोलणं धोक्याच ठरू शकतं. सर, मला ते आता फुटेज कसं बघायला मिळेल? माहित नाही, पण ती रूम कायम बंद नसते, पण कालपासून बंद आहे. म्हणजे तिथे कोणीतरी जाऊन पुरावे नष्ट केले असते. म्हणजे आता जेवणात नक्की कोणी विषबाधा केली, सूर्याला या सगळ्यांमध्ये कोणी अडकवलंय हे कळणारच नाही. सत्य फार काळ लपून राहत नाही. जोपर्यंत निरपराध्यांना न्याय मिळत नाही ना, तोपर्यंत काही झालं तरी ते तग धरूनच राहत. मोठ्या कष्टानं जीवाची जोखीम पत्करून कुठे सेव्ह केले आहेत. फक्त वाया जाऊन देऊ नका. मला जास्त बोलता येणार नाही, मी येतो. माझं नाव कुठे येऊ देऊ नका, नाहीतर नोकरी जाईल माझी. तुम्ही काळजी करू नका, तुमचं नाव कुठेच येणार नाही. आणि थँक्यू सो मच सर. आता या फुटेजने मी सूर्याला न्याय मिळवून देऊ शकेन. मी येतो. इतका घाणेरडा षडयंत्र कोणी रचला असेल? भाग्या, दादा, भाग्या, भाग्या, दादा, भाग्या, 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 भाग्या. दादा, काय झालं? काय नाही, वाईट स्वप्न पडलं होतं. दादा, लका तू लय काळजी करतो लका. मी तर म्हणतो काळजी करायची स्पर्धा ठेवली ना, तू पहिलाच येशील. दादा, अरे भाग्या लांब गेली ना, मग काळजीनं स्वप्न पडलं असेल तुला. मला एकदा भाग्याशी बोलायला पाहिजे. फोन करतो मी तिला. हा. असं रडून नाही चालणार. तू सूर्या दादाची बहीणच भाग्य. त्यांनी तुला लढायला शिकवलं, रडायला नाही. अशी हिंमत नको हरूस. वहिनी म्हणली होती ना की भाग्य स्वतःची काळजी घेईल म्हणून. मग असं कोलमडून कसं चालेल? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.